Hello dear students, today we are going to see appreciation of the song of the open road, this poem. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सॉन्ग ऑफ द ओपन रोड या कवितेतील जे पेपरला येणारं ॲप्रिसिएशन आहे म्हणजे रसग्रहण याविषयी जाणून घेऊया. तर पेपरमध्ये कशा प्रकारचा प्रश्न येतो ते बघूया. हा तुम्हाला पोएट्री सेक्शनमध्ये ॲप्रिसिएशन हा बी नंबरचा पार्ट असतो. तर प्रश्न बघा कसा येतो. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट द ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. म्हणजेच काय, या ठिकाणी तुम्हाला एक कविता दिलेली असेल आणि त्या कवितेला अनुसरून तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं असते विद्यार्थी मित्रांनो. आणि हे जे ॲप्रिसिएशन आहे इट्स कॅरी आउट 4 मार्क्स. तर 4 मार्क्ससाठी ही कविता आलेली असते ॲप्रिसिएशन करण्यासाठी. जसे की या ठिकाणी तुम्हाला मी सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही कविता टाकलेली आहे. तर या कवितेचं तुम्हाला सरळ सरळ प्रश्न जसा विचारलेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला ॲप्रिसिएशन करायचं असते. तर नेमकं आता हा कशा स्वरूपात लिहायचं, कसं लिहिणार आपण ॲप्रिसिएशन, तर याविषयी सुद्धा आपण जाणून घ्या की कशा पद्धतीने आपण लिहिलं पाहिजे. तर आपण लेट अस सी आन्सर. फर्स्ट पॉईंट घ्यायचा अबाउट द पोयम म्हणजे कवितेविषयी. कसं लिहिणार आपण. द पोएम इज अबाउट द जर्नी ऑफ लाईफ म्हणजे त्या कवितेमध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे, कशाविषयी पोएम आहे ते दाखवायचं आहे. म्हणजेच या कवितेमध्ये जर्नी ऑफ लाईफ विषयी सांगितलेलं आहे. सेकंड पॉईंट दिलेला आहे अबाउट द पोएट. आता या कवितेचे कवी कोण आहे, कवीविषयी बोलायचं आहे. तर वॉल्ट व्हिटमन वॉज ॲन अमेरिकन पोएट, एसेइस्ट अँड जर्नलिस्ट. ही इज ऑफन कॉल्ड द फादर ऑफ फ्री वर्स. तर बघा या कवितेचे जे पोएट आहे, कवी आहेत ते कोण आहेत, वॉल्ट व्हिटमन. आणि हे जे आहे हे कोण होते, एक अमेरिकन पोएट होते. त्याचबरोबर ते एसेइस्ट होते आणि जर्नलिस्टसुद्धा होते आणि इवन त्यांना फादर ऑफ द फ्री वर्स असं म्हटलं जाते. थर्ड पॉईंट बघा थीम. द रोड सिग्निफाईज मोबिलिटी. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड्स समथिंग न्यू. अशा प्रकारे या कवितेमध्ये थीम घेतलेली आहे ते आपण या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे नाही का. म्हणजेच या कवितेमध्ये कशाला महत्त्व दिलं आहे, जे रोड आहे ते सिग्निफाईज काय करत आहेत, मोबिलिटी करतायत म्हणजे मुवेबल. म्हणजे रोड हा एका ठिकाणी थांबून आहे का, नाही. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड्स समथिंग न्यू. नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे पोएटिक डिव्हाइस. म्हणजे यामध्ये कोणकोणते फिगर ऑफ स्पीच यूज केलेले आहेत ते सांगितलेलं आहे. मेटॅफर, पॅराडॉक्स, रिपिटेशन आर द प्रॉमिनंट फिगर ऑफ स्पीच यूज इन दिस पोयम. बट द पोयम इज रिटन इन फ्री वर्स. या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच हे सांगितलेले आहे पण ही जी कविता आहे ही कशी आहे, इन फ्री वर्स. म्हणजे फ्री वर्स म्हणजेच काय, मुक्त काव्य. म्हणजे मुक्त काव्य म्हटलं तर यामध्ये कुठलेही राईम्स वगैरे नसतात, रायमिंग वर्ड्स येत नसतात. नेक्स्ट पॉईंट घ्यायचा आहे स्पेशल फीचर्स और ओपिनियन. द पोएट एक्सप्रेसेस द कन्सेप्ट ऑफ फ्रीडम. द रोड इन द पोएम डज नॉट मीन ओनली द रोड टू ट्रॅव्हल. द पोएट वॉन्ट्स टू सजेस्ट द रोड ऑफ लाईफ. आय लाईक दिस स्पेशल फीचर्स ऑफ धिस पोएम. आणि अशा प्रकारचं तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं असते, स्पेशल फीचर लिहायचं असते अँड युअर ओन ओपिनियन या ठिकाणी सांगायचं असते. तर 4 मार्क्स त्या ठिकाणी घेतलेले असतात. थँक्यू.